श्री स्वामी समर्थ. मेष राशी 1 ते 31 ऑगस्ट मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा महिना तुमच्या आयुष्यात कोणते नवे वळण घेऊन येणार आहे? रेंगाळलेली कामे पूर्ण होतील की अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल? नोकरी, व्यवसाय, पैसा, कुटुंब आणि प्रेमसंबंध यामध्ये नशिबाची साथ कितपत मिळेल? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? कोणत्या संधींचा लाभ घ्यावा आणि कोणत्या चुका टाळाव्यात? या महिन्यात ग्रहांची साथ तुमच्यासाठी शुभ संकेत देत आहे का? चला तर जाणून घेऊया मेष राशीचे सविस्तर मासिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी संमिश्र पण प्रगतीचा मार्ग दाखवणारा ठरण्याची शक्यता आहे. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडतील तर काही ठिकाणी संयम आणि योग्य निर्णय घेण्याची गरज भासेल. महिन्याच्या सुरुवातीला कामाचा ताण जाणवू शकतो, मात्र जसजसा महिना पुढे सरकेल तसतशी परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागेल. आत्मविश्वास वाढेल, नवीन संधी मिळतील आणि काही जुन्या अडचणींवरही मार्ग निघेल. आर्थिक व्यवहारांमध्ये शहाणपणाने निर्णय घेतल्यास फायदा होईल. कुटुंबियांचे सहकार्य लाभेल आणि अनेक अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. या महिन्यात उतावळेपणा टाळून संयम, सातत्य आणि सकारात्मक विचार ठेवणे हेच तुमच्या यशाचे मुख्य रहस्य ठरेल. करिअर आणि व्यवसाय. ऑगस्ट महिन्यात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील, मात्र त्याचवेळी तुमच्या क्षमतेची कसोटीही पाहिली जाईल. काही जणांना बढती किंवा नवीन पदाची चर्चा सुरू होऊ शकते. सरकारी क्षेत्राशी संबंधित कामे हळूहळू मार्गी लागतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता असून जुने व्यवहार पुन्हा सुरू होतील. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवणे आवश्यक राहील. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची खात्री करून घ्या. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार असेल तर महिन्याचा उत्तरार्ध अधिक अनुकूल ठरू शकतो. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळाल्यास अपेक्षित यश नक्की मिळेल. आर्थिक स्थिती. या महिन्यात आर्थिक बाबतीत सावधगिरी आणि नियोजन दोन्ही आवश्यक राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता असली तरी खर्चही वाढू शकतो. घरातील काही आवश्यक कामांवर पैसे खर्च होतील. वाहन, घर किंवा दुरुस्तीशी संबंधित खर्च संभवतो. अडकलेले पैसे हळूहळू परत मिळण्याचे संकेत आहेत. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करू नका. बचतीवर भर दिल्यास महिन्याच्या शेवटी समाधानकारक आर्थिक स्थिती निर्माण होईल. कर्ज घेण्यापेक्षा जुने आर्थिक नियोजन सुधारण्याचा प्रयत्न करा. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला आर्थिक निर्णयांमध्ये उपयोगी ठरेल. योग्य नियोजन केल्यास आर्थिक स्थैर्य मिळू शकते. कौटुंबिक जीवन. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. घरातील सदस्य एकमेकांना सहकार्य करतील. काही जुने गैरसमज दूर होतील आणि नात्यांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण होईल. घरात धार्मिक किंवा शुभकार्याचे नियोजन होऊ शकते. पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. भावंडांशी संवाद वाढेल आणि त्यांच्याकडून मदतही मिळेल. घरातील एखादा महत्त्वाचा निर्णय सर्वांच्या संमतीने घेणे फायदेशीर ठरेल. मुलांच्या शिक्षणाबाबत चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबासोबत प्रवासाचा योगही संभवतो. प्रेम, विश्वास आणि संवाद यामुळे घरातील वातावरण अधिक आनंदी राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये या महिन्यात सकारात्मक बदल दिसतील. जोडीदारासोबतचा संवाद वाढेल आणि परस्पर समजूतदारपणा मजबूत होईल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. काही जणांच्या विवाहाची चर्चा पुढे सरकू शकते. विवाहित व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. छोट्या गैरसमजांना मोठे रूप देऊ नका. जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. परस्पर विश्वास टिकवून ठेवल्यास अनेक समस्या सहज दूर होतील. महिन्याच्या शेवटी नात्यांमध्ये अधिक स्थैर्य आणि आनंद अनुभवायला मिळेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सुरुवातीला थोडे कठीण वाटेल, पण सातत्य ठेवल्यास चांगले यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळतील. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. नवीन अभ्यासक्रम किंवा कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित परिणाम मिळतील. मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिरेक टाळा. आत्मविश्वास वाढल्यामुळे कठीण विषयही सोपे वाटतील. महिन्याच्या अखेरीस एखादी आनंदाची शैक्षणिक बातमी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत या महिन्यात विशेष काळजी घेणं आवश्यक राहील. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. झोप पूर्ण घ्या आणि वेळेवर आहार घ्या. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होण्याची शक्यता आहे. पाणी भरपूर प्या आणि बाहेरचे अन्न कमी खा. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम यांचा फायदा होईल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. वाहन चालवताना नियमांचे पालन करा. आरोग्याबाबत जागरूक राहिल्यास मोठ्या अडचणी टाळता येतील. प्रवास आणि सामाजिक जीवन.
या महिन्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणाने प्रवासाचे योग दिसत आहेत. काही प्रवास अचानक ठरू शकतात, पण ते लाभदायक ठरतील. धार्मिक स्थळी भेट देण्याची संधी मिळू शकते. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि त्यातून भविष्यात फायदेशीर संधी मिळू शकतात. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. मित्रांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. समाजात मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. आध्यात्मिक जीवन. या महिन्यात अध्यात्माकडे तुमचा कल वाढू शकतो. देवदर्शन, जप, ध्यान किंवा धार्मिक कार्यामध्ये मन रमण्याची शक्यता आहे. मानसिक शांतता मिळाल्यामुळे निर्णय अधिक योग्य होतील. अडचणी आल्या तरी आत्मविश्वास कमी करू नका. प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी नवीन शिकवेल. मेहनतीला योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल. कुटुंब, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात हळूहळू सुधारणा दिसेल. संयम, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही अनेक अडथळे पार करू शकाल. उपाय: दर मंगळवारी श्री हनुमान चालिसाचे श्रद्धेने पठण करा. ओम क्रां क्रीं क्रौं सह भौमाय नमः या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तींना मसूर डाळ, गूळ किंवा लाल वस्त्र दान करा. सकाळी उगवत्या सूर्याला तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण करा. प्रत्येक मंगळवारी हनुमान मंदिरात चमेलीचे तेल आणि शेंदूर अर्पण करा. रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. शक्य असल्यास दररोज काही वेळ ध्यानधारणा आणि प्राणायाम करा. हा महिना मेष राशीसाठी प्रगतीची नवी संधी घेऊन येणारा ठरू शकतो. नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात हळूहळू सकारात्मक बदल दिसतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची काळजी घेणे आणि अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक राहील. संयम, आत्मविश्वास आणि योग्य नियोजन यांच्या बळावर महिन्याच्या शेवटी समाधानकारक यश मिळण्याची शक्यता आहे. एकूणच ऑगस्ट महिना मेष राशीसाठी प्रगती, अनुभव आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरण्याची शक्यता आहे. धन्यवाद.